देव गेले जेजुरा निळा घोडा पाहुणे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड देवा त्या गुप्त संकेताबद्दल नंतर चर्चा केली तर चालेल का? या शुभप्रसंगी आपण पुढील विधींविषयी बोलूया. त्या भेटवस्तूबद्दल आपण एकांतात सविस्तर सांगू शकता. मला इतकेच विचारायचे आहे की या मागे काही काळजी करावयाचे कारण नाहीये ना? देवा आपण तिम्मा शेठ त्यांचे कुटुंब आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांचे यथोचित स्वागत केलेत खरे, परंतु भोजनाचा समारंभ अद्यापी झालेला नाही. मला वाटतं हीच ती योग्य वेळ आहे. देवा जेवणाची समधी तयारी झालेली आहे. देवी आपण अंतःपुरात जेवायला येणार की देवांबरोबर? देवा हे काही विचारणे झाले. आपण एकत्र भोजन केले तर आम्हास आनंदच होईल. विवाहाची तिथी निश्चित झाली हे उत्तम झाले. हे केवळ आपल्यामुळे शक्य झाले महाशास्त्री. अहो मी केवळ निमित्त मात्र. जी घटना अटळ आहे ती घडणारच. मला मात्र हा सारा प्रकार अजिबात आवडलेला नाही. हे काय बोलताय मायानंदा आपण? अहो खंडेरायांसारखे पती आपल्या कन्येला लाभणं हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल. खंडेरायांचं ऐश्वर्य, त्यांची सत्ता या सर्वांनी आपण भरून गेला असा, पण मी मात्र नाही. आपल्याकडे कोणत्याही कार्यात आपण आप्तस्वकीयांना बोलावणे करतो. सगळे सोयरे नातेवाईक नाही तर त्या कार्याला अर्थच नाही. विवाह संबंधी बोलणी करण्यासाठी कोण कोण होतं वरपक्षाकडून? हेगडी प्रधान, प्रमुख सरदार. पत्रिका नाही, नातेवाईक नाही, वरवधूचे गुण जुळतात की नाही ते पाहणे नाही. काय म्हणायचं काय या साऱ्याला? मायानंदा आपण आपल्या मर्यादा ओलांडत आहात. आपण ह्या विषयावर न बोलणं हेच इष्ट ठरेल. ते आहे ते आहे. मी काही चुकीचं बोलले का महाशास्त्री?
आपण समजावयास हवे की आपल्या कन्येचा विवाह कोणाशी होत आहे? खंडेरायांशी, म्हणजेच साक्षात महादेवांच्या रूपाशी. आणि राहिला प्रश्न नातेवाईक आणि आप्तेष्टांचा. जिथून साऱ्या कुळांची उत्पत्ती झाली, सृष्टीची निर्मिती झाली, अशा महादेव रूपी खंडेरायांना आप्त स्वकीयांविषयी विचारणा करणं हे मूढमतीचं ठरेल. समजले? क्षमा असा. माळसा, काय पाहतेस? तुला चेहरा कसा उजळलाय आमच्या म्हाळसेचा. खूप सुंदर दिसतेस. कसं वाटतंय? शब्दात नाही सांगता येत. ज्या आराध्याची मी बालपणापासून पूजा करत आले, ज्यांना मी सर्वस्व मानले, त्यांनी मला केवळ दर्शन नाही दिले, त्यांनी मला त्यांची अर्धांगिनी केली. म्हाळसा, आज तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांनाच प्रत्यक्ष देवाचं दर्शन घडलं. काय तेज, काय सौंदर्य. तुम्ही दोघं काय छान दिसत होता.
जेजुरीतल्या पंचक्रोशीतले आणि वाड्या वस्त्यांवरले लोक गडावर येऊन देवांचं मन रमवतात. देवांनाही त्यांच्यासोबत काही क्षण घालवणं खूप आवडतं. जेजुरी गडावरील ही रात्र केवळ अद्भुत आहे. आपण विचारलेत म्हणून खंडेरायांसोबत अन्न ग्रहण करण्याची संधी आम्हाला मिळाली. कैलासातल्या हिमशिखरांमधून आपण असेच बसल्याचे मला स्मरते आहे. मात्र तुला हे मी कसे सांगू? आपल्या विवाहाबद्दलची उत्सुकता, त्या भावना मला तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत. तुझ्या पार्वती स्वरूपातील तुझे पिता हिमराज यांच्या समवेतच्या क्षणांचे आजही मला स्मरण होत आहे. तुला नव्याने पाहणे हे माझ्यासाठी आनंददायी आहे. परंतु तू माझ्या समोर अनोळखी येऊन उपस्थित आहेस हे मात्र क्लेशकारक आहे. अहो, आपण हे यांच्यासारखेच भोजनास खाली बसावयाचे का? अहो, हे काय बोलताय मायानंदा? खंडेराय हे सर्व स्तरातील लोकांचे देव आहेत. ते जसे सिंहासनारूढ असतात तसेच लोकांसमवेत घोंगडीवर देखील बसतात. अहो, त्यांच्या सोबत आपल्याला बसायला मिळाले हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. अहो, आता हे ताट आपण हातात घेऊन भोजन करावयाचे का खाली ठेवून भोजन करावयाचे? अहो, ताट हातात धरले काय किंवा खाली ठेवले काय, आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा. हे भोजन माझ्या घशाखाली तरी नाही उतरणार. मायानंदा, अन्नाचा असा अवमान करू नका. म्हाळसा, तुला ते या भोजनाची सवय करून घ्यायला हवी. कारण काही दिवसानंतर तुला जेजुरी गडावरच मुक्काम करायला यायचे. अप्रतिम आहे जेवण.
बानू, ए बानू, चल की यार. नग बसू दे हातात अशी. अगं अशी बाहेर नग बसूस. हा? चल, चला चल, उठ, 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 उठ. चल. ये. दोन घास खाऊन घे. नग भूक नाही हाय. बानू असं बोलू नकस ग. मला पाहवत नाही ग तुझ्याकडं. घे घे. हा, घे. निजली कोकर सारी, निजली मेंढर, रानो माळात सुनसान, आभाळात चांदण, माया लेकरार, निज माया कोकरार, रानो माळात सुनसान, आभाळात चांदण, निज माया लेकरार, निज माया कोकरार, रानो माळात सुनसान, आभाळात चांदण.
ही भेटवस्तू देण्यामागे एक गुप्त संकेत आहे जो केवळ आम्ही एकांतातच सांगतो.